तिकडे रत्नागिरीतल्या खेडमध्ये 2 दिवसांपूर्वी जगबुडी नदीला आलेल्या पुरामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता आणि या मृतदेहासंदर्भात आता धक्कादायक माहिती समोर येते आहे। मामी भावानं हत्या करून या तरुणीचा मृतदेह नदीत फेकून दिल्याचं निष्पन्न झालंय। सोनाली नलावडे असे या तरुणीचं नाव आहे। या प्रकरणी सोनालीचा मामी भाऊ संकेत मानेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सोनालीनं लग्नाचा तगादा लावल्यामुळे संकेतनं तिला खेड जवळच्या अणसुरे भागात बोलावून तिची हत्या केली। या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाल्याचंही कळतंय आणि त्यानंतर त्यानं तिचा मृतदेह जगबुडी नदीमध्ये फेकून दिला। या प्रकरणी शवविच्छेदन अहवालातनं बुडून नाही तर गळा दाबल्यामुळे सोनालीचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय। अधिक माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी सचिन देसाई आपल्यासोबत आहे। सचिन, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? पोलीस अधिक काय माहिती देतात? रत्नागिरीच्या खेड जवळच्या जगबुडीच्या नदीच्या पात्रामध्ये 2 दिवसापूर्वी पोलिसांना एक तरुणीचा मृतदेह आढळून आला होता। हा मृतदेह आता खेडमधल्या सोनाली नलावडेचा असल्याचं स्पष्ट झालंय। सोनाली 6 जुलैपासून आपल्या खेडमधल्या राहत्या घरातून बेपत्ता झाली होती। तेव्हापासून तिचा शोध सुरू होता। 2 दिवसापूर्वी जेव्हा मृतदेह आढळला, शवविच्छेदन करण्यात आलं आणि या शवविच्छेदन अहवालामध्ये सोनालीचा मृत्यू हा पाण्यात बुडण्यापूर्वी तिची मान दाबण्यात आली होती असंही स्पष्ट झालं आणि यानंतर त्या दिशेनं खेड पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सोनालीचा मामी भाऊ संकेत माने, जो खेडमध्येच राहायचा, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर एक धक्कादायक खुलासा असा झालाय की संकेत मानेनं सोनाली नलावडे हिची मान दाबून हत्या केली होती। या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि सोनाली वारंवार संकेतकडे लग्नासाठी तगादा लावत होती आणि या सगळ्याला कंटाळलेल्या संकेतनं सोनालीला काही दिवसांपूर्वी अणसुरे या गावी बोलवलं। या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला आणि वादानंतर संकेतनं सोनालीच्याच ओढणीने तिचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह जगबुडी नदीच्या पात्रामध्ये ढकलून दिला होता। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ लग्नाचा तगादा लावला म्हणूनच सख्या मामे भावानं आपल्या बहिणीची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।